स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच आयुष्य सुंदर बनवणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज हा संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुमच्यावर जे शत्रूचे डाव होणार आहेत ते सर्व डाव हे स्वामी मिटवून टाकतील आणि तुमचा मोठा फायदा स्वामी आज करून देणार आहेत. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अभय वचन दिलेले आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा की अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत, मी त्यांचा बाळ आहे. त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे असं वचन दिलेलं आहे. आणि हे म्हणा, तू कितीही नकारात्मक बडबड कर, पण मी संकटांसमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना, अतूट अभेद्य श्रद्धेची भावना ठेवून आणि आपले प्रामाणिक कर्म करत राहणार आणि त्या संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणार. कारण मी स्वामींचा बाळ आहे आणि स्वामी माझी आई आहे. म्हणून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामी माझं सर्व काही नक्कीच बघून घेतील. मित्रांनो, आयुष्यात अनुभव येणं हे खूप गरजेचं असतं, कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात येत असते. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर स्वामी स्वतः देणार आहेत आणि स्वामी सर्व काही त्यांच्याकडून करून घेणार आहेत. म्हणून अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी राहाल तेवढे जास्त सुखात आणि आनंदात तुम्ही राहाल. म्हणून तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा, इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा, नको ही वाहवा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे, जय जयकार तयांचाच गरजे. आणि असे माझे स्वामी माऊली आहेत. म्हणून एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व मात्र व्यर्थ आहे. म्हणून याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आपल्याकडे उरून जातो. म्हणून तुम्ही स्मरण हे भगवंताचं नक्कीच केलं पाहिजे. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते, त्याला कारण स्वतः असतो आणि किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी तुमचं होऊन जाईल. म्हणून स्वतःला अनुभवी ने प्रचिती येते, ती प्रचिती खऱ्या भक्तीने, निस्वार्थ भावनेने आणि आपल्या गुरुचरणी आत्मसमर्पण केल्याने आणि गुरुशी समरस झाल्यावर ती आपल्याला मिळवावी लागत नाही. म्हणून तर गुरुकृपेने आपल्याला आपोआप अनुभवास येते आणि आपल्याला कळत जाते की आपण खरोखर भक्तीमध्ये आलो आहोत. म्हणून काही व्यक्तींचे हे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्वाचे नाही तर असणे मात्र महत्वाचे असते. म्हणून कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय आणि स्वामींच्या भक्तीमध्ये आपण लीन झालोय. म्हणून आईच्या कुशीसारखा विसावा ही कुठेच नाही, फक्त तो स्वामींच्या चरणी आहे आणि स्वामींना आपले सर्वांचे जे बाळ आहेत ते सांभाळून घेण्याची स्वामींची प्रगट इच्छा स्वामी व्यक्त करत असतात. फक्त आपण स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. जीवनात अशी वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरलेला असतो. म्हणून 100 सुखांचा हिशोब एका दुःखाने वजा होऊन जात असतो. म्हणून लवकर मिळालेलं यश मनात अहंकार निर्माण करतं, तर संयम शिकून मिळालेलं यश चारित्र्य मात्र घडवत असतं. म्हणून श्रद्धा, सचोटी आणि अढळ स्वामी निष्ठा तुमच्या ठाई आहे तोवर सर्व बाजूंनी भरभराट होईल हे निश्चित आहे. म्हणून अशक्य ही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बाळा, एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो, आम्ही आहोत तुझ्या बरोबर असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला धीरावा देत आहेत. म्हणून गुरुचरित्र तुम्हाला वाचलं पाहिजे. गुरुचरित्र वाचताना आपल्याला हे लक्षात येते की आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी चांगलं घडत असतं, फक्त आपल्याला ते दिसत नाही आणि स्वामी ते एक ना एक दिवस आपल्याला दाखवून देखील देत असतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात
काय लिहून ठेवले आहे हे स्वामी शिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा, स्वामींची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे आले तरी स्वामींच्या सेवेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आणि दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. म्हणून मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते आणि या दुसऱ्या पानालाच जीवन असं म्हटले जाते. म्हणून मनुष्यात आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते. आणि चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो आणि त्यावेळी भगवान सगुण स्वरूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण मात्र नक्कीच करत असतात. म्हणून तर ही सृष्टी आतापर्यंत टिकून आहे. म्हणून उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचा देखील करावा. कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. कायम स्वामी सेवेत, ह्या सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प आपण नक्कीच केला पाहिजे. म्हणून संकटात आपण जेव्हा एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तेच आपल्या लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत आणि तेच आपल्याला पुढेही घेऊन जाणार आहेत. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास आहे. म्हणून शेवटच्या फटक्याने जर दगड फुटला तर याचा अर्थ असा नाही की आधी मारलेले फटके व्यर्थ गेले असा नाही. म्हणून निरंतर कष्टानेच यशप्राप्ती होत असते. फक्त ती एका दिवसात होत नाही, तर त्यासाठी भरपूर कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. म्हणून स्वामी समर्थ कृपा पडली नाही ओस, प्रत्यक्ष समाधी जरी असली दूरकोस. आयुष्यातील असंख्य संकट सोडलं नाही एकटं कधी, ज्यांनी घेतली आहे आजच्या तिथीवर प्रत्यक्ष समाधी. आज भलेही ते नाही प्रत्यक्ष तरी त्यांना चिंता असते आपल्या बाबत. आजच्या तिथीवर सोडलं त्यांनी देहस्वरूप तरी नित्य अनुभवता आलं त्यांचं आत्मस्वरूप. म्हणून तिथीवर सोडतानाही त्यांनी देह निस्वार्थ कृपा आजही अनुभवतोय निसंदेह. आणि अशी कृपा कोणत्याच देवाने केली नाही तशी स्वामी समर्थांनी माझ्यावर केली आहे. कारण मी फक्त त्यांना सर्वस्वी मानतो आणि तेच माझे ईश्वर आहेत. म्हणून माझ्या यशात स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुम्हीच आणि तुमचीच कृपा माझ्यावर देखील नक्कीच आहे. म्हणून पाठी राखा कृपावंत, भक्त वत्सल समर्थ. नाही मानवाची आस, झाले लोभाचे ते दास. काय देणे त्यांच्या हाती, अनंत ब्रह्मांडाची संपत्ती. हीन दिन ऐसे जण, केले मायेने बंधन. आनंद म्हणे करुणा करा, बळे उतरी भवभारा. आणि मित्रांनो, असंच आपण स्वामींची प्रार्थना करायची आणि स्वामींचं गुणगान गायचं आहे. तेव्हा स्वामी तुम्हाला नक्कीच अनुभव देतील आणि चमत्कारही दाखवतील. म्हणून अनुभव आलेल्या काही लोकांची भावना असते की कुणाला सांगायची नाही, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. आणि व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी या जगामध्ये मिळत असतात. म्हणून तुम्ही त्यांच्यातले नक्कीच व्हायला हवे. म्हणून झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नवीन नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याचा विचार करा. यातच जीवनाचा अर्थ मात्र नक्कीच दडलेला आहे. म्हणून आपल्याला आयुष्यात हजारो माणसे भेटतील, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील फक्त एकदाच भेटतील. त्यामुळे त्यांना नक्कीच तुम्ही जपायला शिका. आणि प्रार्थना कधी वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते गमावून बसतात. म्हणून त्यांनी फक्त स्वामींचं नामस्मरण एकदा करून बघावं. त्यांना सर्व अडथळ्यातून मुक्ती मिळेल आणि सर्व मार्ग त्यांना दिसायला लागतील. म्हणून रडू तर येतं होतं, पण डोक्यात आणि डोळ्यात ते दिसत नव्हतं. म्हणून चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच आहेत आणि ते आपले स्वामी समर्थ आहेत. स्वामी भक्तांनो, थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव आहे. आणि जो दिसतही नाही आणि भेटत नाही, पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने हाक मारा, तो धावून आल्याशिवाय राहत नाही. आणि असेच आपले स्वामी आहेत. म्हणून आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जोडले, सेवेची संगत लाभली,
मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी आणि स्वामी भक्त आपल्याला मिळाले. म्हणून अध्यात्म काय असते थोडे थोडे आपल्याला समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. आणि अशक्य ते शक्य करणार कोण ते आपले स्वामी करणार आहेत हे जाणवू लागले. आणि या सर्वांच्या पाठीशी फक्त आपले स्वामी समर्थ प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष आहे, फक्त स्वामी सेवेत आपल्याला लक्ष घालायचं आहे. आणि स्वामी आपल्याला नक्कीच सर्व काही देऊ शकतात आणि आपण स्वामी भक्तीतून सर्व काही मिळवू सुद्धा शकतो. म्हणून कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन आहे. आणि ते सुखी जीवन आपण तसंच जगू शकतो. म्हणून स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्मीची पुण्याई असावी लागते. आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही. म्हणून पूर्व पुण्याई होती गाठी म्हणून झाल्या स्वामी राजभेटी. आणि स्वामींची भेट आणि आपली भेट त्यामुळे झालेली आहे. म्हणून स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र, स्वामी म्हणजे जखमा बरे करणारे वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे औदुंबराची छाया, स्वामी म्हणजे जहाजाला तारणारी सागराची लाट, स्वामी म्हणजे अंधाराला चिरणारी तेजस्वी वाट, स्वामी म्हणजे भक्तांसाठी न सरणारा कृपेचा सागर. आणि असेच आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून मित्रांनो, आयुष्याला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक वेळ फूल विकत घेऊन आनंदी होतो, तर दुसरा जण हा फूल विकून आनंदी होत असतो. म्हणून प्रत्येकाचं सुख आणि प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता हे दोन्ही असतात. कारण फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र प्रत्येकात दिसत असते. म्हणून स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा माणसाला भाग्य लागत असतं. म्हणून या ब्रह्मांडात फक्त एकाच परम चैतन्याची सत्ता आहे आणि यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करून दाखवत असते. आणि सहज सर्व स्वामींना शक्य सुद्धा आहे. म्हणून भावनेनं मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येतं, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता नक्कीच येते. म्हणून गुरुचरित्रातील हीच महत्वाची शिकवण आपल्याला स्वामी सांगू इच्छित आहेत. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे. म्हणून अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. आणि या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्यांचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही आणि तो संपणार देखील नाही. म्हणून स्वामी कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच रिकामे ठेवणार नाहीत. आणि जेवढे तुमचे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. आणि एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला नक्कीच द्यायची ठरवलेली असते. आणि स्वामींच्या योजना अतिशय अतर्की असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं आणि तेवढंच आपण फक्त स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फूल जिथे जिथे जातं त्याचा सुगंध तिथे तिथे त्याच्या सोबत असतो. म्हणून आम्ही देखील तुझ्या सोबत असू, जिथे जिथे जाशील तिथे तिथे आम्ही तुझ्या सोबत असू, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही गेले तिथे स्वामी तुमच्या बरोबरच नक्कीच राहणार आहेत. आणि जीवनात चांगले घडो वा ना घडो, परंतु जे पण घडो ते तुमच्या इच्छेने हो, कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते. आणि असे आपले स्वामी आपल्यासाठी चांगलाच विचार देखील करत असतात. म्हणून समस्त सृष्टीतील सर्व रहस्य त्यांच्या हातात आहेत आणि तुम्ही सतत त्यांचे स्मरण करीत जा. कारण त्यांचे ध्यान व अर्चना करा व सर्व सिद्धी तेच ते जन्मदात्या आईसारखे आपले रक्षण करतात. आणि कोटी मातृत्वापेक्षा स्वामींचे प्रेम श्रेष्ठ असून ते सतत भक्तांवर त्यांचा वर्षाव नक्कीच करत असतात आणि शेवटपर्यंत ते नक्कीच करत असतात. म्हणून बाळा, नवस पेडला नाही म्हणून काही देव कोपत नाही. तुमची नियत आणि कर्म ही तुम्हाला नक्कीच देवापासून दूर करतात आणि तुमचे भाव बरोबर नसतात आणि तुम्ही लबाडीनं देवाला फसवू पाहता म्हणून देव नाराज होतो, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवा सरू दे माझे मी पणाच्या व पण तुझ्या दर्शने उधळो जीवन.
आणि नित्य करावे तुझे चिंतन. तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो. ओठांवरती तुझी जरी गुणगाथा आणि हे स्वामी समर्था एवढी कृपा आमच्यावर करा. जर तुम्ही टेन्शन मध्ये आहात आणि ताणतणावात असाल तर फक्त स्वामींचे नाव घ्या. मन तुमच्या अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि तुम्हाला नव्या वाटा देखील सापडतील. म्हणून लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. म्हणून द्वेषामुळे हिंसा घडते. म्हणून आपण कोणाचाही द्वेष मात्र करू नये. आणि आयुष्यात कोणाला द्वेष केला तर आपण चुकीचे मात्र नक्कीच ठरत असतो आणि चुकीच्या गोष्टी आपण अजिबात करू नये. म्हणून चंचलता आणि अस्थिरता हे मनाचं स्वरूप आहे. जितकी घाई कराल तितकाच उशीर होत जाईल आणि हे विचित्र सत्य आहे. म्हणून फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते आणि जितकं मन हे फळासाठी आतुर तितकेच ते श्रद्धाहीन म्हणजे ते होणं असतं आणि तेच तुम्ही करायचं आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीचा लाभलोभ न करता जे मिळालं आहे त्यात समाधानी तुम्ही राहायचं आहे आणि समाधान तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल सुद्धा. म्हणून स्वामी समर्थांनी दिलेल्या अभिवचनाचा अर्थ संकटांचा सामना करा, त्यांच्यापासून दूर पळू नका. आणि मानवजन्म हा संकटाचे ओझे पाहण्यासाठी झालेला आहे आणि माझ्या भक्तीमुळे संकटे हे फुलाच्या पाकळी इतकी हलकी होतील आणि तुझ्या मनगटात त्यांच्याशी बोलण्याची व लढण्याचे बळ नक्कीच आम्ही देऊ असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आणि ते बळ स्वामींनी आपल्याला दिलं सुद्धा आहे आणि ते आपल्याला नक्कीच बघायला हवं आणि स्वामींची कृपा कशी होते हे अनुभवायला नक्कीच हवं. मित्रांनो, जिथे जिथे आपल्याला स्वामींच्या मदतीची गरज असते तिथे तिथे स्वामी महाराज आपल्या पाठीशी नक्कीच उभे असतात. आपण फक्त स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. करोडो लोकांना श्री स्वामी समर्थांचा अनुभव हा नक्कीच आलेला आहे. म्हणून माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा असे स्वामी म्हणत आहेत. कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे आणि ते तुझ्यासाठी शेवटपर्यंत चांगलंच असणार आहे. म्हणून तेच फक्त स्वामी आपल्याला देत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास आपण ठेवून त्यांच्या दिलेल्या मार्गाला आपण गेले पाहिजे आणि सर्व काही नीट होऊन आपले समाधान नक्कीच त्यात आपल्याला सापडेल. म्हणून यशस्वी व्यक्तींकडे 2 गोष्टी या असतात. एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून बाळा, तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचे दर्शन होण्याचा योग जवळ आलेला आहे आणि तुझे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. फक्त वाक्य तुम्ही एकच दिवसातून म्हणत चला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी आपले आभार. स्वामी, तुमच्या गुरु कृपेमुळेच हे सर्व शक्य झालंय. आपल्यासारख्या गुरु या मानव जन्मात लाभणं हे माझं सर्वश्रेष्ठ भाग्य मी समजतो. संसारात राहूनही परमार्थ साधण्याचा योग्य मार्ग आपल्यासारखा गुरुच दाखवू शकतो. सर्व मोहापासून सुटका करून मोक्षापर्यंत पोहोचवण्याचा भक्ती मार्ग आपल्यासारख्या गुरुच दाखवू शकतो. म्हणूनच स्वामी सारख्या खऱ्या अर्थाने आपण गुरु माऊली आहात आणि जी वेळोवेळी भक्तांची काळजी घेते, भक्तांचे रक्षण करते आणि आपला कृपा आशीर्वाद कायम आमच्या सोबत राहोत हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न आहेत. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आहे आणि स्वतःला सावरणे म्हणजेही जप आहे. तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो हे फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही तर तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. म्हणून सन्मान द्याल तर सन्मान नक्कीच मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधच तुम्हाला मिळत राहील. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरज भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवसही आजचा चांगला जाणार आहे आणि सर्व दिवस तुम्हाला स्वामींच्या कृपेने चांगले जाणार आहेत. म्हणून आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला 2 पैकी एक फळ नक्कीच मिळत असते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा आपल्याला मिळत असतो. म्हणून प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा जसं होत नाही ना, तसं आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगलेच घडते. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या वाट्यावर जे आले आहे ते आपल्याला भोगायलाच लागणार आहे आणि आपले प्रारब्धही आपल्याला भोगायला लागणार आहे. म्हणून आयुष्यात कधी कसली चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका.
कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात तुम्हाला सापडणार नाही. म्हणून एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस 90% विचारशक्ती वाया घालवतो, म्हणूनच त्याच्या हातून घोड चुका होत असतात. म्हणून त्याच्या मनाला वळण लागलेलं आहे. असा मनुष्य कधीही चूक करणार नाही आणि कधीही तो चूक करत देखील नाही. म्हणून स्वामी म्हणतात, स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेताही येतो आणि देताही येतो. अपेक्षा, गैरसमज, तुलना यामुळे आपली नाती बिघडू शकतात. असे होऊ देऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा. हे तत्व केव्हाही चांगले असते आणि त्यामुळे सर्वांना माफ करून आपण आयुष्यामध्ये पुढचं पाऊल ठेवलं पाहिजे. आयुष्यातील टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे. भक्तांनो, रानात तण आणि मनात ताण कधी ठेवायचा नाही. कारण रानातला तण पिकांचा नाश करत असतो आणि मनातला ताण जगण्यातला सर्वनाश करतो. म्हणून मात्र आमचं नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून जगण्याचं सोनं करतं आणि आपल्या न कळत टळून जातात. आणि ते टळलेलं संकट म्हणजे गुरुकृपा आहे आणि ती गुरुकृपा अशीच आपल्यासोबत कायम राहणार सुद्धा आहे. फक्त तुम्ही नामस्मरण हे दररोज केलं पाहिजे, एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. स्वामी भक्त हो, नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील. अशक्य ही शक्य करतील आणि सर्व काही तुम्हाला आणून देतील. एवढे ताकद आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे. म्हणून केवळ रक्त संबंधाने कोणी आपले होत नसतात. निरपेक्ष सहवास, निस्सीम प्रेम, दृढ विश्वास आणि परस्परांना दिलेला अकृत्रिम सन्मान या गोष्टी परक्या माणसांनाही आपलेसे करून नक्कीच टाकत असतात. म्हणून इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपल्या मनात आली, ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देतो. म्हणून सगळ्या वासना नष्ट होतात. गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. म्हणून गुरुच्या अंगठ्याला खूप महत्त्व असतं. त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शन घेताना गुरुच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा ही जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्तांच्या या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र नक्कीच करावी. आणि तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. म्हणून तुम्ही एखादं नवीन काम करत असता तर ते काम करताना तुम्ही कधीच पराभूत होत नाही. तुम्ही एकतर जिंकता किंवा मग शिकत असता. म्हणून स्वामी समोर दिवा लावून शांत बसून जप करताना अचानक डोळ्यातून अश्रू आले तर समजावे तुमची सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आणि स्वामींनी तुमचं ऐकलं आहे. आयुष्यात आपुल्या कधी येई ते कोणी, मना माझी जाई घर करुणी, तयाची आठवण राही मनात साठवणी, वाटे दुःख ही ती जाता दूर निघुणी, म्हणून स्वामींना घ्यावे आपले करुणी, व्हावे सदा लीन त्याचे चरणी, दास म्हणे आपला नसे कोणी, या जगी स्वामी शिवाय दुजा कोणी. एवढे फक्त लक्षात ठेवायचे, स्वामींशिवाय आपल्या आयुष्यात या दुसरं कोणीही आपल्या सोबत नसणारे आणि ते शेवटपर्यंत आपल्या सोबत असणारे आणि ती हमी आपल्याला देत आहेत. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कसे येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून कधी कधी आयुष्यात असे प्रसंग असतात की जे मनाला आपल्या वाटतात, म्हणून आपल्याला त्यावर विश्वास ठेवतो. पण एकच गोष्ट जर 10 जण बोलत असतील तर आपले मनही कधी कधी चुकीचे असू शकते. हे पण तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून शांतपूर्ण आयुष्याचे 2च नियम आहेत. अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही. म्हणून सन्मार्ग आणि संगती लाभो सदा सत्संगती, हेच मागणे स्वामी आता, कधी भ्रष्ट न हो तुमची नीती. म्हणून स्वामींकडे तुम्ही हेच मागायचं आहे की आपली नीती कधीच भ्रष्ट झाली नाही पाहिजे. म्हणून स्वामी म्हणजे फुलांची पाकळी आहे, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. म्हणून अपेक्षा कधीच करू नका की आपली स्तुती प्रत्येक जण करेल, पण नेहमी प्रयत्न एवढा नक्की करा की आपली निंदा कोणीही करू शकणार नाही आणि कोणामध्ये ती ताकद सुद्धा असणार नाही. म्हणून जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात.
असे स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून आपण फक्त भक्ती करत जायचं आहे आणि आपण फळाची अपेक्षा अजिबात करायची नाही. ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणूनच तुम्हास याची फक्त तयारी करा की स्वामींचे नामस्मरण करा. आणि एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात यावेच लागेल आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात सुद्धा. म्हणून चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. व्यक्ती चांगले आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. नक्कीच तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि त्या वागल्याने तुम्हाला चांगले दिवस सुद्धा येणार आहेत. म्हणून शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस मात्र शुभ असतो आणि ती वेळ शुभ मुहूर्त असते. कारण आपण जन्माला कधी आलो हे त्याचा शुभ मुहूर्त ठरवून आपण येत नसतो. आपण कधी पण जन्माला येत असतो. म्हणून शुभ मुहूर्त हा देवाने नक्कीच आपल्यासाठी काढलेला नाही आणि आपण ते मानायचं सुद्धा नाही. आपण जे काम सुरुवात करू तो आपला शुभ मुहूर्त आणि जाण्याची वेळ सुद्धा ठरलेली नाही. म्हणून तोही आपण जाण्याची वेळ ठरलेली असती तर तोही शुभ मुहूर्ताला आपण गेलो असतो. म्हणून शुभ मुहूर्त मांडण्याची गरज नाही. फक्त काम ही इमानदारीने आणि भक्ती ही प्रेमाने आणि प्रेम भावनेने करा. बस स्वामींना एवढंच पाहिजे असतं. हे स्वामी राया, आमचे जीवन तूच घालवतोस आणि तूच चालवतोस. समस्या तूच देतोस, त्यातून तुझा आम्हाला शिकवतोस. आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस. हे माऊली, तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव. कारण तू सोडून आम्हाला दुसरे या जगामध्ये कोणीच नाही. फक्त तुम्हीच आमच्यासाठी सर्व काही आहात. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात अनुभव येणं ही खूप गरजेचं असतं. कारण अनुभवातून आपल्या हातून झालेली चूक तिथेच लवकर लक्षात आपल्या येत असते आणि मग अनुभव हे खूप आयुष्यामध्ये महत्त्वाचे सुद्धा असतात. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल ना, तर तो खूप काही आयुष्यामध्ये करणार आहे हे लक्षात ठेवा. आणि भरपूर मोठ्या प्रगतीपथावर तो नक्कीच जाणार आहे आणि सर्व संकटांना सामोरे जाऊन तो एक वेगळा इतिहास नक्कीच रचणार आहे. मित्रांनो, आपल्या मनात सतत शंका असतात. कारण आपल्याला चमत्कार व्हावे असं वाटत असतं. पण श्रद्धा ठाम असेल तर शंका आपोआप दूर होतात. आणि गुरुचरित्र आपल्याला निस्वार्थ निर्मळ भावना ही ठेवायला शिकवत असते. म्हणून स्वामी सांगतात, गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण तुरटी फिरवतो. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या नावाने तुरटी फिरवल्याने मनातील वासनेचा गाळ खाली राहून मन स्वच्छ मात्र नक्कीच होत असते. आणि तसंच तुम्ही मन स्वच्छ देखील करायचे आहे. म्हणून एक पुस्तक म्हणून आयुष्याचा विचार करा. कारण त्यामध्ये जितके पुढे जाल तितकेच अधिक अर्थ आणि अनुभव बघायला नक्कीच मिळत असतात. म्हणून जेव्हा तू मनापासून मला हाक मारशील असे स्वामी म्हणत आहेत, तेव्हा मी येईल. मग कुठे, कधी, कसे याची चिंता करू नकोस. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन ते आपल्याला देत आहेत. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे. पण ज्यांचा हात आहे तो ह्या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. आणि तेच महाराज आमचं सर्व काही आहेत आणि तेच आम्हाला सर्व काही ज्ञान देत आहेत. फक्त आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू आणि त्यांचंच नामस्मरण करू. हा आम्ही सिद्धांत आणि हा आम्ही नक्कीच भरवसा हे तुम्हाला देऊ शकतो. स्वामी भक्तांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपून टाकतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात गेला ना की तो मोठमोठी नक्कीच नाती संपून टाकत असतो. म्हणून ध्यानी ध्यास मणी आस सदैव आहे तुझाच भास. दूर असो की आस पास चिंतनी जपतो तुझ्या नामाचा प्रवास. आणि तो नाम म्हणजे श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनातल्या रागीट विचाराने आपल्याला काही साध्य करता येत नाही. योग्य विचारसरणी आणि गोड बोलण्याने जीवनात खूप काही साध्य करता येते. म्हणून फक्त आपण गोड बोलले पाहिजे आणि चांगले बोलल्यानेच आपण भरपूर काही मिळवून घेऊ आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला सुद्धा मिळून जातील. म्हणून सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभरती उपभोगता येते. आणि आयुष्यभर आपल्याला देव काहीही कमी करत नाही. म्हणून आपली उपासना अत्यंत गुप्त ठेवावी. स्वतःही आपण केवढी उपासना करतो याचा अभिमान बाळगू नये. उपासना ही देवापाशी व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. तो आपला आत्यंतिक आनंद असतो. उपासनेचे कष्ट वाटू नयेत तर उपासनेची गोडी लागावी आणि ती अर्थाकडे लक्ष ठेवून केली तर अधिक गोड ती नक्कीच वाटू लागते. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि नामस्मरण करा. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ हे नक्कीच मिळत जाईल. आणि जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते. कारण तिथे विश्वास आहे, तिथे मी आहे आणि मी सर्वत्र आहे. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी आपल्याला वारंवार त्यासाठी सांगत असतात.
म्हणून काही गोष्टी या कष्टमय असतात, काही प्रार्थना करून आणि ईश्वराला शरण जाऊन त्यांच्या कृपेने साध्य करून घ्यायची असतात. म्हणून पूर्ण प्रेमाने व श्रमतेने आपले कार्य व स्वधर्म केल्यानंतर बाकी सर्व त्या नित्यानं सोपावे आणि त्यानंतर तो ईश्वर जे काही फळ देईल ते सुखाने भोगावे आणि यातूनच खरे आपल्याला समाधान नक्कीच लाभणार आहे. आणि अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. म्हणून आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली तो जीवनात नक्कीच खरा सुखी मनुष्य होऊ शकतो. म्हणून पापाचा मालक आणि चालक होण्यापेक्षा पुण्याचा नक्कीच मालक बना. स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतळ असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कुणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू निर्णय टोकाचे घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको. फक्त तू आशा सोडू नको. असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत. म्हणून स्वामी असा तुम्हाला प्रत्येक वेळेस धीर देत राहतील. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आमच्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या असं टाईप नक्कीच करा. स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत कुणावर रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका. मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं. म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल. त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील ते दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम आपलं असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते. ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि खूप जवळचा असतो. म्हणून इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल ना तर एक गोष्ट फक्त तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवला आहे आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाही. तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे. फक्त हार मानू नका. स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा. म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो. याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात. म्हणून आयुष्यात खूप कष्ट संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो किंवा सर्व दुनिया अचंबित होते. ही स्वामींची कृपा आहे आणि कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे. आणि हा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका चांगल्या आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.